प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी होऊन काम करण्याचं स्वप्न मनाशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याचा पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्यावर अपघात झाला। या अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाला। पाहुयात काय आहे घटना आमच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। पुणे उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राचा हळदीचा कार्यक्रम आटपून माघारी जात असताना दुचाकी डिवायडरला धडकल्याची घटना घडली। ही घटना कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी 9 मेला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात पुण्यातील स्वरूपवर्धिनी क्लासेस या ठिकाणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, तर त्याचा मित्र पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाला। समाधान संभाजी भिटे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव, तर मयूर सुनील डोंगरे असं जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार समाधान भिटे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता, तर त्याचा मित्र मयूर डोंगरे हा मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत, तर त्यांच्या उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राचा विवाह ठरला होता। त्याचा विवाह सोरतापाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका मंगल कार्यालयात होणार होता। उपजिल्हाधिकारी मित्राचा हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी 9 मेला तर विवाह शनिवारी 10 मेला होता। दरम्यान समाधान भिटे आणि मयूर डोंगरे हे दोघेही हळदीच्या कार्यक्रमाला शुक्रवारी आले होते। हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दोघेजण दुचाकीवरून माघारी चालले होते। समाधान हा गाडी चालवत होता, तर मयूर हा पाठीमागे बसलेला होता। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना अंधारात कवडीपाट टोलनाक्याजवळचा डिवायडर न दिसल्यानं दुचाकी थेट डिवायडरला धडकली। या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते। या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। दोन्ही जखमींवर उपचार सुरू होते। समाधान भिटे याच्या छातीला आणि डोक्याला गंभीर मार लागला होता। समाधानचा शनिवारी 10 मेला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पोलीस उपनिरीक्षक मयूर डोंगरे याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळते। समाधान भिटे हा अतिशय हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी होता। त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ अक्षय हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता। समाधान याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे। त्याचे कुटुंब अल्पभूधारक आहे। वडील गायी सांभाळून त्या विकण्याचा व्यवसाय करतात, तर आई अंगणवाडी सेविका आहे। समाधान आणि अक्षय हे आर्थिक अडचणीमुळे दोघात एकच जेवणाचा डबा खाऊन अभ्यास करत होते। एक अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबासह परिवारामध्ये मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आज मी अशा ठिकाणी आलेला आहे, अर्थातच मृत्यूचा सापळा बनलेल्या ठिकाणी। मी आलेले आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट टोलनाका। कवडीपाट टोलनाका हा 2019 मध्ये बंद झाला। 2019 ते 2025 या कालावधीमध्ये कवडीपाट टोलनाक्यावर अनेक अपघात झाले। या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांनी आपले अवयव देखील गमावले आहेत। कवडीपाट टोलनाक्यावर सतत कायम सर्रास रोज तरी एक अपघात होतो। या अपघातामुळे अनेकांचे प्राण गेलेत। अशातच काल 9 मेला शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी होऊन काम करण्याची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र मुंबईत फौजदार म्हणून कार्यरत असणारा मित्र देखील गंभीररित्या जखमी झालेला आहे। त्यामुळे कवडीपाट टोलनाका हा लवकरात लवकर हटवला गेला असला तरी मात्र या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की कटडे आहेत तसेच आहेत। या कटड्याला धडकून काल एकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे हे कटडे काढले कधी जाणार हा मुद्दा कायमच राहतोय। त्यामुळे आम्ही आज इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।